मायमाऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासवत कथासार अभिवाचन करत आहे. भाग 7. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. दशक 4. नवविधा भक्ती. भाग 7. समास 1. श्रवण भक्ती. श्री गणेश शारदा सद्गुरू यांना वंदन करून मी नवविधा भक्तीचे वर्णन करते. यात प्रथम श्रवण भक्ती सांगितली. हरिकथा, पुराण, प्रवचन ऐकावे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग ऐकून घ्यावे. योग, वैराग्य, व्रत महात्म्य, तीर्थ, दान यांचे महात्म्य ऐकावे. साधनांचे वेगवेगळे प्रकार, तपस्व्यांची चरित्रे, तंत्रसाधना, मंत्रसाधना, तत्वज्ञाने, अघोर साधना ऐकाव्या. स्थलवर्णन, सखोल खगोल वर्णन, अंतराळातील नाना दैवतांच्या लोकांची वर्णनं ऐकावी. संगीत, ज्योतिष, वैदिक ज्ञान, अनेक विद्या, कला यांची वर्णने ऐकून घ्यावी. रसायन विद्या, नाडी परीक्षा यांची वर्णने ऐकावी. वेगवेगळ्या अशा उपचार पद्धती, अनेक प्रयोग ऐकावे. स्वर्ग आणि नरक तिथली सुखदुःखे ऐकावी. भक्तीचे प्रकार ऐकावे. चारी मुक्ती, 4 प्रकारचे देह, 4 महावाक्य कोणती ते ऐकावे. स्तोत्र, मंत्र, यंत्र, तंत्र यांचे प्रकार ऐकावे. देव देवता यांच्या लीला ऐकाव्या. साधू संतांची चरित्र ऐकत जावी. देव योनी, राक्षस योनी, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा यांची माहिती ऐकावी. वेगवेगळ्या अशा उपचार पद्धती, अनेक प्रयोग ऐकावे. स्वर्ग आणि नरक तिथली सुखदुःखे ऐकावी. भक्तीचे प्रकार ऐकावे. 4ही मुक्ती, 4 प्रकारचे देह, 4 महावाक्ये कोणती ते ऐकावे. स्तोत्र, मंत्र, यंत्र यांचे प्रकार ऐकावे. देवदेवता यांच्या लीला ऐकाव्या. साधू संतांचे चरित्र ऐकत जावी. देव योनी, राक्षस योनी, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा यांची माहिती ऐकावी. ब्रह्मांडाच्या रचनेबद्दल जे जे काही कोणी सांगत असेल ते फक्त ऐकून घ्यावे. अशा प्रकारे भरपूर ऐकावे. परंतु त्यानंतर जे ऐकले त्यावर चिंतन करावे. सारासार विचार करावा. त्यातला फापट पसारा सोडून द्यावा. जे सार असेल ते निवडून घ्यावे. देव व आपण यांच्यामधील अंतर मिटवून देवाशी एकरूपता कशी साधता येईल त्यावर विचार करावा व तसा प्रयत्न करावा. अशी ही श्रवण भक्ती होय. समास 2. कीर्तन, भजन, निरूपण. नवविधा भक्तीमध्ये 2ऱ्या क्रमांकावर हरिकीर्तन आहे. पुष्कळ ऐकावे, पाठ करावे, त्यातले मर्म जाणावे. मग हरिकथा करुण भक्तीचा प्रचार करावा. त्यात आपलाच सुख स्वार्थ असतो, पण ते कीर्तन मात्र मनापासून प्रेमाने करावे. कीर्तन हे भगवंताला अत्यंत प्रिय आहे. शिवाय कीर्तनामुळे एकाच वेळी अनेक जण सन्मार्गाला लागतात. भगवंताचे सालंकृत ध्यान मनात धरून कथा सांगावी. त्यामुळे भक्तांनाही संतोष होतो. हरीच्या लीला वर्णितांना वाद्यांच्या साथीसह ताल, सूर सांभाळून गायन करावे. नाचावे, परंतु त्या रंगात मूळ सूत्र जी भक्ती तिचे अवधान असावे. वीर शृंगाल शांत अशा नवरसांनी युक्त काव्य, श्लोक, आर्या, गीते, ओव्या, शाहरी पद्धतीच्या रचना अशा सर्व प्रकारचा उपयोग करावा. आपल्या निरूपणाच्या पुष्टीसाठी शास्त्रांचा आधार घ्यावा. सगुण चरित्र वर्णन करतानाच त्यामधून निर्गुण तत्व समजावून सांगावे. पण हे सर्व मुद्देसूद मात्र असावे. बोलण्यात अघळपघळपणा व विसंगतपणा नसावा. पण तत्व निरूपण करतेवेळी त्यात रूढी, चालीरीती, परंपरा याचे भान ठेवून त्यांच्याविषयी आदर ठेवून बोलावे. कीर्तन म्हणजे सगुण चरित्रे, अवतार कथा. निरूपण याचा अर्थ अद्वैत ज्ञान. तेव्हा या दोघींचा मोठ्या कौशल्याने मेळ घालून बोलावे. श्रोत्याच्या मनातील भोळ्या भावाला धक्का न लागता ज्ञान सांगावे, म्हणजे ते सन्मार्गी होईल. हरिकीर्तनाचे मोठमोठे दोष नष्ट होतात. उत्तम गती मिळते. भगवंताची प्राप्ती होते. यात काही संशय नाही. शिवाय वाणी पवित्र होते. उत्तम पात्रता अंगी येते. श्रोते सदाचारी बनतात. चित्त देवाच्या ठिकाणी एकाग्र होते. उद्धाराचा निश्चित उपाय कळतो. कोणताच संशय उरत नाही. पण यासाठी कीर्तनकार मात्र बहुश्रुत ज्ञानी असा असला पाहिजे. जर तसा नसला तर मात्र कीर्तनात कुणी शंका विचारली तर त्याचे समाधान शास्त्राद्वारे तो करू शकणार नाही. वेदांचा आधार घेऊन सामाजिक मर्यादा राखूनच शुद्ध ज्ञान समजायस हवे. अहो, ब्रह्मदेवाचा पुत्र असूनही नारद सदा सर्वदा अखंड हरिकीर्तन करीत असतात. त्यामुळे त्यांना नारायण म्हणतात. म्हणून कीर्तनाचे महात्म्य अगाध आहे. कीर्तन केल्यामुळे स्वतः परमात्मा संतुष्ट होतो. तीर्थासह जेथे कीर्तन होत असे तेथे येऊन पोहोचतो, तेथे येऊन राहतो. समास 3. नामस्मरण. सर्वांना पावन करणारी कीर्तन भक्ती सांगून झाली.
आता तिसरी स्मरण भक्ती ऐका. अखंड नाम जप करीत देवाचे स्मरण करावे. नित्य नंतर असावाच, पण त्याशिवाय वेळेअवेळी नाम घेत जावे. सुख असो वा दुःख असो, चिंता असो आनंद असो, जाता येता झोपते वेळी तसेच काम करते वेळी नामस्मरण करावे. नाना उपयोग घेतानाही नाम सोडू नये. वैभवात असताना, त्याचप्रमाणे विपत्तीत असताना, वैभव आणि विपत्ती अथवा जीवाला धोका असला तरी नाम सोडू नये. त्यामुळे काय होते तर संकटाचा नाश होतो, विघ्नांचे निवारण होते. भूतपिशाचे गिरा ब्रह्मसंबंध मंत्र चळ हे राहत नाही. विषबाधा देवदेवस्की करणी यांचा नाश होतो. अंती उत्तम गती प्राप्त होते. लहानपणी, तारुण्यात, वृद्धपणी सदा दासवर्तदा नाम घ्यावे. सदा सर्वदा नाम घेत राहावे. नामाचे संपूर्ण सामर्थ्य फक्त शंकरच जाणतो. म्हणूनच तो लोकांना नामाचा उपदेश देतो. रामनामामुळेच काशी हे मुक्तिक्षेत्र बनले आहे. नाम उपराटे घेऊनही वाल्मिकी तरुण गेला आणि राम जन्मापूर्वीच त्याचे भावी चरित्र 100 कोटी श्लोकातून त्याने कथन केले. प्रल्हाद अनेक जीवावरच्या प्रसंगातून हरिनामामुळेच बचावला आणि मुक्तीस गेला. नारायण नामाने पापी अजामिळ पावन झाला. नामाच्या प्रतापामुळे समुद्रात शिळा पाषाण तरंगले. भक्त तर किती उद्धरून गेले त्याची गणतीच करता येणार नाही. मोठमोठी पातके करणारे महापापी नामामुळे परम पवित्र बनले. परमेश्वराची नावे अगणित आहेत. त्याचे नित्य नेमाने स्मरण केले तर उद्धार होतो. यमयातना चुकतात. विष्णू सहस्रनामातले कोणतेही एक नाम घेत गेले तरी पुरे. फक्त तेवढ्याने देहाचे सार्थक होईल. इतर कोणतीही साधन न करता प्राणी जर फक्त रामनाम जपत गेला तरी तेवढ्यानेच चक्रपाणी संतुष्ट होऊन त्याला सांभाळेल. त्या भक्ताचा देह सुद्धा पवित्र असतो. अहो, स्वतः शंकर हलाहल विषापासून रामनामाने मुक्त झाला तर नामाचा महिमा आणखी काय सांगा. बरे, नाम घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. मग तो लहान मोठा शहाणा अडाणी कसाही असो. म्हणून मनात रूपाचे चिंतन करीत मुखाने अखंड नाम घ्यावे. समाज चौथा, पादसेवन. नाम स्मरणाचे लक्षण सांगून झाले. आता चौथा प्रकार पादसेवन. सदगती मिळविण्यासाठी काया वाचा मनोभावाने सद्गुरूंच्या चरणाची सेवा करणे म्हणजेच पादसेवन होय. सद्गतीसाठी याशिवाय दुसरा तारण उपाय नाही. परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव गुरुशिवाय येत नाही. म्हणूनच गुरुच्या चरणसेवेनेत सर्व गोष्टींचा उमज पडतो. वेद वेदांत सिद्ध सिद्धांत सप्तभूमिका या इतर गोष्टी संत संगतीनेच उमजतात. जे परब्रह्म सर्वत्र असूनही दिसत नसते, परंतु त्याची सत्ता मात्र जाणवते, त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार फक्त गुरुकृपेने होतो. तो मार्ग म्हणजे आपण स्वतः परब्रह्माचा अंश आहो याचा अनुभव घेणे. अनेक शास्त्राचा अभ्यास करून, अनेक साधना करून, अनेक प्रयोग करून सुद्धा पदरी काही पडत नसते. ते गुरुकृपेने अगदी सहजगत्या प्राप्त होत असते. म्हणून ज्याला ज्ञानप्राप्ती व्हायस हवी असेल त्याने सत्मार्गाची कास धरावी. कारण सत्संगाशिवाय ते ज्ञान प्राप्त होण्याची वार्ताच अशक्य. सद्गुरूंची चरणसेवा म्हणजेच पादसेवन नावाची चौथी भक्ती होय. ही खूण सांगितली. सेवा करण्यास योग्य म्हणजे देव, ब्राह्मण, आत्मानुभवी संत हेच होय. म्हणून त्यांच्या ठिकाणी नेहमी पूज्य बुद्धी ठेवावी असा हा व्यवहारातला मार्ग. तथापि पादसेवन म्हणजे गुरुच्या चरणाची सेवा हेच होय. या सेवेमुळे काय होते तर सर्वश्रेष्ठ अशी सायुज्य मुक्ती प्राप्त होते. असा हा भक्तीचा चौथा प्रकार होय. समास पाचवा, अर्चन भक्ती. आता अर्चन नामाचा भक्तीचा पाचवा प्रकार ऐका. शास्त्रोक्त विधीप्रमाणे देवाचे पूजन करणे म्हणजेच अर्चन भक्ती होय. यात देवमूर्तीला नानाविध उपचार समर्पण केले जातात. आसन, स्नान, अभिषेक, वस्त्र, अलंकार, फुलं, सुगंधी द्रव्य, भोजन वगैरे वेगळे 5 पासून ते 108 पर्यंत उपचार शास्त्रात सांगितले आहे. देवांच्या मूर्ती, बाणलिंग, शाळीग्राम, शिळा, तसबिरी, यंत्रे यापैकी कोणाची पूजा करावी. त्याशिवाय ब्राह्मण, अग्नी, अतिथी, साधू, संत, संन्यास यांची पूजा करावी. आणखी असे की या पूजा केल्या तरी सुद्धा आपले कुळाचार, कुळधर्म पूजा याही नियमितपणे करीत जावे. त्यात जाखाई, बाला बगला, मेसकाई, मायराणी, म्हसोबा, हिरोबा,
देव असतील तर तेही पूजत जावे. तीर्थक्षेत्री गेलो तर तिथल्या देवांची पूजा करावी. तीर्थक्षेत्रामध्ये अगर देवालयामध्ये स्वतः खर्च करून नाना वस्तू अर्पण करणे, तलाव रस्ता प्रदक्षिणेचा, विहीर बांधणे, देवळात रंगकाम करणे, वाद्य वस्त्रदान करणे ही कृत्ये अर्चन ह्या प्रकारात मोडतात. अशीच सद्गुरूंची पूजा करावी. बरे, एवढे करायचे सामर्थ्य नसले तर काय करावे? मग अशा मनुष्याने मानस पूजा करावी. सर्व उपचार मनानेच कल्पून देवाला अर्पण करावे. ते सुद्धा परमेश्वर स्वीकारतो. मानस पूजा. समाज 6वा, वंदन भक्ती. श्रोते हो, आता सावधान होऊन भक्तीचा 6वा प्रकार ऐका. तो म्हणजे वंदन. वंदन कुणाला करावे? देव, साधू, सज्जन, संत यांना नेहमी वंदन करीत जावे. सूर्याला व सद्गुरूंना भावपूर्णतेने साष्टांग नमस्कार करावा. इतर व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे नमस्कार करावा. भक्त, ज्ञानी, विरक्त, तापसी, योगी यांना तर पाहता क्षणी वंदन करावे. वेदमूर्ती, पुराणिक, प्रवचनकार, याज्ञिक यांनाही नमस्कार करावे. जेथे म्हणून काही लोक विलक्षण गुण दिसतील तेथे सद्गुरूंचे अधिष्ठान असतेच, म्हणून तेथे आदराने नमस्कार करावा. गणेश, शारदा, नाना देवांच्या अनेकोत्तम मूर्ती असतात. त्यापैकी कुणालाही नमस्कार केला तरी तो एका परमात्म्यालाच पोहोचतो असे शास्त्रवचन आहे. कारण सर्वांच्या अंतर्यामी राहून तोच प्रेरणा करीत असतो. नमस्कार केल्यामुळे अंगी नम्रता येते, नम्रता बांधते. किलमिश असले तरी ते जाते, दोष जातात, अन्यायाची क्षमा होते, विकल्प दूर होतात, गुरु प्रसन्न होऊन कृपा करतात. एवढेच नाही तर दोष जाऊन सर्वश्रेष्ठ जो परमेश्वर त्याची कृपा होते. जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते. हातून किती मोठा अपराध घडला असला तरी नाक खुपसून वंदन केले तर श्रेष्ठ त्याला क्षमाच करतात. याच कारणासाठी नमस्कारासारखा दुसरा चांगला मार्गच नाही. नमस्कार केल्याने सद्बुद्धी जागृत होते. बरे, हे साधन एवढे सोपे आहे की त्यासाठी अन्य कशाचीच गरज नाही. पैसा खर्चणे नको की खडतर शरीर इष्ट नको, शरीर कष्ट नको, उपकरणे सामग्री कोणतीच नको. मग एवढे सहज सुलभ साधन सोडून अन्य साधने करीत का म्हणून शिनावे? अहो, साधकाने जर आत्मसमर्पण करून नमस्कार केला तर त्या साधूला त्याची काळजी लागून राहते व तो त्याला सन्मार्गास लावतो. म्हणून तर साधनापेक्षा नमन हेच श्रेष्ठ. त्याने थोरा मोठ्यांची कृपा लाभते. अशी ही 6वी भक्ती तो उलगडून दाखवली आहे. ही 6वी भक्ती मी उलगडून दाखवली. समाज 7वा, दास्यभक्ती. देवाचे जे कार्य उभे राहील ते मनापासून अंग मोड करून, शक्य असेल तर पदर मोड करून पार पाडणे ही दास्यभक्ती होय. देवळातील वस्तू सांभाळणे, हलके सलके काम करणे, जीर्णोद्धार करणे, प्रसंगी दुरुस्ती करणे हे दास्य होय. देवालयाच्या बागेत सेवा करावी, झाडाझुडपांची काळजी घ्यावी, देवांच्या वस्तू जपाव्या असे करावे. उत्सव प्रसंगी कार्यात भाग घ्यावा. कोणत्याही कामासाठी तत्पर असावे. अमुक काम प्रतिष्ठेचे आणि अमुक काम हलके असा भेदभाव मनात नसावा. तेथे येणाऱ्या सर्वांचे आनंदाने स्वागत करावे. आतिथ्य सत्कार करावा. बोलणे गोड लागवी असावे. सर्वांना आवडेल व मान्य होईल असे वागणे ठेवावे. अशी 7वी दास्य नावाची भक्ती जमेल तेवढे स्पष्ट करून सांगितले आहे. असे करणे जर कुणाला शक्य नसेल मग त्याने मानस पूजा करावी. दास्य जसे देवाचे करावे तसे सद्गुरूचे करावे. समाज 8वा, सख्य भक्ती. आता 8व्या भक्तीचे लक्षणे आहे का? देवावर अत्यंत प्रीती करावी, प्रेमपाशात त्याला बांधावे ही सख्य भक्तीची खूण होय. त्यासाठी काय करावे तर देवाला जसे वागणे प्रिय असेल तसे वागत जावे म्हणजे झाले. आता देवाला काय काय आवडते? भक्ती, भाव, भजन देवाला अतिशय प्रिय. तसे निरूपण, कथा, कीर्तन प्रेमाने केलेले गायणे आवडते. देवाशी मैत्री होण्यासाठी वरील गोष्टी करीत जाव्या. त्याच्या येणाऱ्या गोष्टीचा त्याग करावा. फार काय सांगू तर देह दुःखही विसरून जावे. प्रपंचामधली दुःखे ही प्रारब्ध भोग आहे असे जाणून त्याच्यासाठी झुरत न बसता देव असा कसा प्राप्त होईल याची चिंता करावी. तेच बोलावे. मग त्या प्रयत्नात सके सोबती दुरावले तरी बेहत्तर, पण देहात प्राण असे तोपर्यंत प्रयत्न सोडू नये. सर्व गेले तरी चालेल पण देवाला प्राप्त करीनच अशी भावना असावी. मग देव अगदी जवळच आहे. जेवढी आपली दृढ निष्ठा असेल तेवढी देवाबरोबर जवळीक होते. म्हणून चातकाप्रमाणे अगर चकोराप्रमाणे अनन्य भावना असली पाहिजे. देवाविना कुणीही तारक नाही असे प्रत्येकजण बोलतो, परंतु त्याच्या मनात मात्र तसा विश्वास नसतो. देवाच्या योजनेनुसार जशी वेळ येईल
तिला तोंड द्यावे, परंतु देवाला कधी दोष देऊ नये. तसा दोष जर दिला तर ते शक्य नसते. पण क्षणोक्षणी घडणाऱ्या घटना देवाची इच्छा असे म्हणून स्वीकारल्या तर मात्र त्याच्यासारखा कृपाळू या विश्वात कुणीच नाही. अगदी जन्मदात्री आईसुद्धा नाही. मग देव हा भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडून देत नसतो. तो भक्तांचा कैवारी, तो पतित पावन अनाथाचा नाथ आहे. कृपेचा समुद्र करुणेचा ढग आहे. तो भक्ताला कधीच अंतर देत नाही. गजेंद्रासारख्या पशुसाठी तो तातडीने धावला होता की नाही? अंतकाळी सगळे इष्टमित्र संबंधी दूर राहतात, पण देव मात्र त्यावेळी भक्ताला विसरत नाही. म्हणून सख्य देवाशीच करावे. त्याचप्रमाणे सद्गुरू हा देवस्वरूप असल्या कारणाने त्याच्याशी मैत्री करावी. समास 9 आत्मनिवेदन. 9वी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन होय. तेही स्पष्ट करून मग सांगतो. तत्वचिंतन करावे, देवाशी मिसळून राहावे, याचेच नाव निवेदन होय. स्वतःला भक्त म्हणावायचे आणि परकेपणा धरून बजावायचे हे चमत्कारिक म्हटले पाहिजे. जो विभक्तपणे वागेल तो भक्त नव्हे. या गोष्टीवर विचार करून पहा. आपले खरे स्वरूप कोणते याचा शोध घेत गेले की खरे काय ते कळते. मुख्य तो परमात्मा, दुसरी सृष्टी रूपाने साकारलेली त्याचीच प्रवृत्ती, अशी दोघेच असताना आपले वेगळे असे चोरासारखे तिसरे अस्तित्व असेलच कुठून? आत्माच एकमेव चिरंतन नसून सर्वांनाच व्यापून आहे. मग तेथे माझ्याचे वेगळेपण नसून मी आत्माच आहे हे प्रत्ययात आले पाहिजे. सोहम व हंस या वचनाचा अर्थ हाच आहे. 4ही महावाक्याचे सुद्धा हेच म्हणणे आहे. याचा प्रत्यक्ष केव्हा अनुभव येतो तेव्हा उमगते की आपला मधला मी हा मिथ्या असून त्या मीचा जो आधार तोच आत्मा हा नित्य होय. अशी 9वी भक्ती केल्याशिवाय जन्म मरण चुकणार नाही. ही भक्ती ज्याला साधेल त्याला सायुज्य मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. सलोकता, समितता, स्वरूपता, सायुजता अशा अनुक्रमाने श्रेष्ठ मुक्ती असून त्यातल्या प्रथम 3 या नशिवंत असून 4थी मात्र विनाश आहे. कल्पांतकाळी ब्रह्मांड नष्ट झाले तरी ती तशीच राहते. या मुक्ती भजनाने प्राप्त होतात. त्या कशा ते आता पुढे ऐका. समास 10 मुक्ती चतुष्टेय. आता 4ही मुक्तींचे वर्णन करतो व त्याचे साणे सांगतो. तत्पूर्वी ब्रह्मांड रचना ऐका. ब्रह्म हे मुळात निराकार आहे, पण तेथे कोणी एकेकाळी असे स्फुरण झाले की एकाचे अनेक व्हावे तोच अहंकार होय आणि तो वायुरूप होय. त्याच्यावर तेच चढले, त्याला स्वरूप प्राप्त झाले. त्याच्या आधाराने उदक झाले. शेषाने ही पृथ्वी तोलून धरली. हिच्या भोवती 7 सागर, मेरू पर्वत, 8 द्वीपपाल आहे. या मेरू पर्वत 84,000 योजने रुंद, 16,000 योजने एवढा उंच असून धरतीला त्याचाच आधार आहे. त्याच्या भोवताली लोक पर्वत असून अलीकडे हिमालय आहे. त्याच्या वाटेत अतिप्रचंड से नाग पडून राहिलेत. त्याच्याही पलीकडे अलीकडे बद्रिकाश्रम, बद्रीनारायण, त्या अगोदर बद्री केदार. मेरू पर्वतावर कमी अधिक उंचीची 3 शिखरे असून सत्यलोक नावाच्या शिखरावर ब्रह्मा, वैकुंठ नावाच्या शिखरावर विष्णू, कैलास नावाच्या शिखरावर महेश हे तिघे राहतात. त्याहून खाली अमरावती आहे. तेथे गण, गंधर्व, लोकपालासह 33 कोटी देवावर इंद्र राज्य करतो. तिघे कामधेनू, कल्पवृक्ष, अमृत, चिंतामणी, हिरे माणके यांची रेलचेल असून सोन्याची जमीन दिव्य सुगंध दरवळत असतो. सतत गायन, वादन आणि नृत्य चालूच असते. तिघे राहणारे चिरतरुण एकापेक्षा एक देखणे असतात. रोग, आजार, म्हातारपण व मरण यांना तिघे तेथे वावच नाही. असे हे सर्वच देवांचे वसतिस्थान आहे. जिवंतपणे जो ज्या देवाची उपासना करतो त्या लोकात तो मृत्यूनंतर जातो, तेथे राहतो. ही सलोकता नावाची पहिली मुक्ती आहे. त्या देवाच्या जवळ राहायस मिळाली तर ती समीपता नावाची दुसरी मुक्ती. तिसरी मुक्ती स्वरूपता अर्थात त्या देवतेप्रमाणे स्वरूप मिळते. उदाहरणार्थ विष्णू भक्त असला तर 4 हात निळा वर्ण असतो, मात्र विष्णूची भूषणे लक्ष्मी नसतात. पण हे सर्व पुण्य असे तोपर्यंतच भोगता येते. पुण्य संपले की त्याला मृत्यूलोकी ढकलून देतात. म्हणून या 3 मुक्ती नाशिवंत जाणणाऱ्या परंतु 4थी सायुज्यता नावाची जी मुक्ती ती मात्र विनाशी होय. कल्पांताच्या वेळी देवादिकांच्या सहित ब्रह्मांडच वितळून जाईल. तेव्हा फक्त निराकार निर्गुण असा अविचल परमात्मा एकटाच उरेल.
निर्गुण भक्ती असेल तीच सायुज्य होय. सायुज्य म्हणजेच निर्गुण स्वरूप होऊन जाणे. पण या सर्वांचा अनुभव मात्र सद्गुरु कृपेनेच मिळवायचा, अन्य कोणत्याही मार्गाने मिळणे शक्य नाही. या ठिकाणी नवविधा भक्ती संपले. पुढील दशक 5व्यात पुढचं आपण बघूया. बोला जय श्रीराम. गणाधीश तो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंत अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ.